तर काय सांगाल, ज्या प्रकारे निदा खानला आश्रय देणारे नगरसेवक जे होते मतीन पटेल त्यांच्या घरावरती नोटीस चिटकवण्यात आलेली होती. काल तिसरा दिवस झालेला आहे. काय या संपूर्ण प्रकरणात अपडेट आहे? मुळामध्ये ती जी नोटीस प्रशासनाने लावली होती ती अतिक्रमणासंदर्भातली आहे. तिला 3 दिवसाचा वेळ असतो आणि त्याच्यानंतर आम्हाला एक 478ची अजून एक नोटीस द्यावी लागते. त्या दोन्ही नोटीस कायदेशीर प्रक्रिया महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार जी प्रक्रिया असते ती प्रशासन करतं आहे आणि ती प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी किती कागदपत्र सादर केले, त्यांनी काय मागितलं आहे ह्याची सगळी पडताळणी करून त्याच्यावरती कारवाई करावी लागते. त्यांच्याकडून या संदर्भात काही कागदपत्र दाखल करण्यात आले नाही, कागदपत्र दाखल केलेली नाही आहेत, पण त्यांनी काही ॲप्लिकेशन दाखल केले आहेत की याच्यात मुदतवाढ मिळावी किंवा काही सायटेशन्स लावलेले आहेत की बाबा अशी मुदतवाढ देण्यात यावी. काल समीर बिल्डर असं बोलले की नगरसेवक पद रद्द करण्याचा अधिकार महापौरांना नाही. मी कुठं म्हणलो हा अधिकार माझ्याकडे आहे म्हणून. मी त्या समीर साजेदला विरोधी पक्षनेत्याला काहीतरी ऐकण्यामध्ये चूकभूल झालेली आहे असं माझं मत आहे की मी असं कधीच म्हणलो नाही की तो अधिकार माझ्याकडे आहे. मला जेव्हा आपण सगळ्यांनी विचारलं की महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामधील सेक्शन 10(1)ड मध्ये काय लिहिलेलं आहे तर मी त्याचा अर्थ सांगितला की 10(1)ड मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यात असं म्हणलेलं आहे की एखाद्या सदस्याचे किंवा त्यांच्या पत्नीनं जर अतिक्रमण केलं असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं, एवढंच म्हणलं होतं. कायदेशीर असल्याचा दावा मतीन पटेलांनी केला. तुम्ही जी महापालिका प्रशासनाकडून नोटीस चिटकवण्यात आली त्याच्या बेकायदेशीर असल्याचा त्यांनी थेट दावा केला आणि ती न्यायालयात गेली. बेकायदेशीर आणि कायदेशीरचा ठरवायचा अधिकार मतीन पटेलला कोणी दिला हो? महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये जी तरतुदी आहेत त्याचा वापर प्रशासन करत असतं. आता मतीन पटेलनी बेकायदेशीरचा दावा करणं त्यात माझं असं मत आहे आपण सगळ्यांनी त्यांचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट पाहून घ्यावं. ते ॲफिडेव्हिट कसं लिहिलेलं आहे काय आहे ते तर मला त्याच्यात जायचं नाही आहे. परंतु महापालिकेनं अतिशय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये ज्या काही अतिक्रमणाच्या बाबतीत तरतुदी असतात त्या सगळ्या तरतुदीची प्रक्रिया पूर्ण करूनच ती नोटीस चिटकवलेली आहे.